श्रीराम विद्यालयामध्ये MSCIT अधिकृत अभ्यास केंद्राचा शुभारंभ। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्रीराम विद्यालय पडवी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे 1 एप्रिल 2026 पासून MSCIT अधिकृत MKCL अभ्यासक्रम केंद्र सुरू करण्यात आले आहे। इयत्ता 10वी 12वी परीक्षा दिलेल्या तसेच इतर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आधुनिक संगणकीय शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम विद्यालयांमध्ये राबवण्यात आला आहे। नवदीप इन्फोवर्ल्ड वरवंड MKCLचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने विद्यालयामध्ये सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यात आले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज राहणार नाही। यामुळे वेळेची तसेच प्रवास खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे। MSCIT हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कोर्स असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण संगणकीय ज्ञानासाठी उपयुक्त ठरणार आहे। आतापर्यंत या कोर्ससाठी सुमारे 20 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। या MSCIT केंद्रावर मोहन खळदकर सर हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यांना या क्षेत्रातील तब्बल 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संगणकीय शिक्षण मिळणार आहे। श्रीराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल भगवानराव शितोळे यांनी विद्यालयासाठी संगणक प्रयोगशाळा उभारून दिल्यामुळे हा उपक्रम विद्यालयात सुरू करणे शक्य झाले आहे, असे माननीय मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली जाधव मॅडम यांनी नमूद केले। हा उपक्रम सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची निश्चित सोय होणार असून भविष्यात विद्यालयातील विद्यार्थी संख्या वाढीस मदत होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केलाय। या उपक्रमाबद्दल पडवी गावचे सरपंच नागेश दादा मोरे, उपसरपंच अनिल बापू शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय राहुलदादा शितोळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय सोमनाथ शितोळे यांनी समाधान व्यक्त केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली जाधव, ज्येष्ठ शिक्षक रत्नाकर भिसे, दत्तात्रय बारवकर, उज्ज्वला शितोळे व इतर सर्व शिक्षकांनी तसेच लिपिक सरला पाटील, सेवक रामनाथ शिंदे यांनी अथक प्रयत्न केले। शाळेतच MSCIT सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगणक वर्ग सुरू करणारी श्रीराम विद्यालय पडवी हे पहिलेच विद्यालय आहे।